अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज। आणि महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला तो किल्ला म्हणजेच किल्ले शिवनेरी। शिवजन्मामुळेच या किल्ल्याला इतिहासामध्ये खूप महत्त्व प्राप्त झाले। जिजाऊ माँसाहेब जेव्हा गरोदर होत्या तेव्हा त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव शहाजी राजांनी 500 स्वार सोबत देऊन माँसाहेबांना शिवनेरी किल्ल्यावर पाठवले होते। आज हाच किल्ला आपण एक्सप्लोअर करणार आहोत। चला तर मग सुरू करूयात आजच्या प्रवासाला। शिवनेरी किल्ला हा पुण्यापासून साधारण 100 किलोमीटर अंतरावर जुन्नर या शहराजवळ आहे। पूर्वी हा परिसर व्यापारासाठी प्रसिद्ध होता, त्यामुळे कदाचित या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठीच हा किल्ला बांधला असावा। किल्ल्याच्या पायथ्यापाशी पार्किंगची सोय आहे। तिथून थोडे पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला काही दुकानं बघायला मिळतात आणि इथे आपल्याला किल्ल्यावर जाण्याआधी रजिस्टरमध्ये एंट्री करावी लागते। इथे सध्या तरी कोणतीही एंट्री फी आपल्याला द्यावी लागत नाही। जुन्नर वन विभागातर्फे किल्ल्यावर संवर्धनाची कामे करण्यात येत आहेत। किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला 2 मार्ग उपलब्ध आहेत। एक म्हणजे 7 दरवाजांचा मार्ग आणि दुसरा म्हणजे साखळी मार्ग। साखळी मार्ग हा थोडा कठीण असून तो सध्या बंद आहे, त्यामुळे आज आपण 7 दरवाजांच्या मार्गाने गडावर जाणार आहोत। इथे गडाचा पायरी मार्ग सुरू होतो, जो आपल्याला गडावरील पहिल्या दरवाजापाशी घेऊन येतो। गडाचा मुख्य दरवाजा, मेन एंट्रन्स। मराठा स्थापत्य शैलीप्रमाणे दिसणाऱ्या या दरवाजाची पुनर्बांधणी केल्याचे कळते। इथे वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि यात दोन्ही बाजूंना पहारेकरांना बसण्यासाठी देवळ्या आहेत। इथे आहेत देवळ्या। तिथून थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला दिसतो गडावरचा दुसरा दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा। इथे वरती आपल्याला बुरुज सुद्धा बघायला मिळतो। गणेश दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला सिंहासारखे काल्पनिक प्राणी कोरलेले दिसतात, त्याला शरभ शिल्प असे म्हणतात। हे चित्र म्हणजेच एका राजाने दुसऱ्या राजावरती विजय मिळवल्याचं प्रतीक आहे। या दरवाजाला देखील आतल्या बाजूला पायऱ्या आहेत बुरुजावर जाण्यासाठी। गणेश दरवाजापासून पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतो परवानगी दरवाजा। याची बरीच पडझड झालेली आपल्याला बघायला मिळते। इथे सुद्धा आपल्याला शरभ शिल्प बघायला मिळते। इथून आतमध्ये आल्यानंतर आपण येऊन पोहोचतो पीराच्या दरवाजाजवळ। हा दरवाजा गडावर मोगली अंमल असताना बांधल्याचे कळते। हा अतिशय भव्य दिव्य असा एक मजबूत दरवाजा आहे। याची बांधणी जर आपण पाहिली तर साधारण मुघलांचे महल जे होते त्या टाईपची साधारणी बघायला मिळते आणि याच्या दरवाजावरती सुद्धा आपल्याला असे अणकुचीदार खिळे बघायला मिळतात। हा किल्ला एकाच राजवटीमध्ये बांधला नसून वेगवेगळ्या राजवटींमध्ये याचे बांधकाम झाल्याचे आपल्याला दिसते। इथे आपल्याला एक जुने जाते दिसते। या जात्याचा उपयोग पूर्वी दळण दळण्यासाठी केला जात असे। इथे जो दिसतोय हा आहे जुना पायरी मार्ग, ज्याची सध्या झीज झालेली आहे आणि यामुळेच वन विभागाने इथे बाजूलाच नवीन पर्यायी पायरी मार्ग बांधला आहे। हा नवीन पर्यायी मार्ग। शेजारी जुना पायरी मार्ग आहे आणि हा नवीन पायरी मार्ग। आणि इथून आपल्याला दिसतो तो जुन्नर आणि आजूबाजूचा परिसर। आता आपण जाऊयात हत्ती दरवाजाकडे। हा दरवाजा हत्तीसारखा मजबूत असल्यामुळेच याला हत्ती दरवाजा असे म्हटले जाते। पूर्वीच्या काळी दरवाजा तोडण्यासाठी लाकडी ओंडक्यांचा वापर केला जायचा, परंतु या दरवाजाच्या समोर एक मोठी भिंत बांधण्यात आली होती, त्यामुळे इथे एकतर हा दरवाजा सहजासहजी कोणाला दिसणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाकडी ओंडका इथे घेऊन जाणे किंवा त्या ओंडक्याचा वापर करून दरवाजा तोडणे शक्य होणार नाही। हा आहे हत्ती दरवाजा। या दरवाजाच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला देवळ्या बघायला मिळतात। इथे जवळजवळ सगळ्याच दरवाजांच्या आतमध्ये आपल्याला देवळ्या बघायला मिळतात। हा आहे लाकडी दरवाजा।
हा दरवाजा साधारण 1000 वर्षापूर्वीचा आहे असं सांगण्यात येतं. या दरवाजावरती सुद्धा अणकुचीदार खिळे आहेत. आणि हा आमचा छोटा मावळा मोठ्या उत्साहामध्ये गडाच्या पायऱ्या चढतोय. आता आपल्याला पुढे 2 मार्ग दिसतात. एक जर रस्ता जो आहे तो शिवाई देवीच्या मंदिराकडे जातो आणि दुसरा जो आहे तो मुख्य बालेकिल्ल्याकडे जातो. गडावरच्या 2 गोष्टी आपल्याला प्रामुख्याने जाणवतात. एक म्हणजे हिरवीगार वनराई आणि दुसरी गोष्ट म्हणजे गडावरची स्वच्छता. हा रस्ता आपल्याला शिवाई देवीच्या मंदिराकडे घेऊन जातो. इथे वाटेत आपल्याला बसण्यासाठी काही लाकडी बेंचेस सुद्धा बनवलेले बघायला मिळतात. हे आहे शिवाई देवीच्या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. मंदिराचे प्रवेशद्वार म्हणजेच मराठा स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना. अष्टकोनी बुरुज, कोरीव काम आणि त्यावरील महिरपी कमान आणि आतमध्ये देवळ्या असे या दरवाजाचे स्ट्रक्चर आहे. इथे आतमध्ये आपल्याला दीपमाळ बघायला मिळते. शिवाई देवी ही कोळी बांधवांची कुलदेवी आहे. हे मंदिर प्राचीन बौद्ध लेण्यांमध्ये बांधलेले आहे. इथला सभा मंडप जो आहे तो पेशवेकालीन नसून संपूर्ण लाकडी बांधकाम आपल्याला इथे बघायला मिळतं आणि त्यावरती केलेली ही सुंदर नक्षीकाम. मासाहेब जेव्हा किल्ल्यावर होत्या तेव्हा त्या रोज देवीच्या दर्शनासाठी येत असत. गुलामगिरीच्या विळख्यामध्ये अडकलेल्या गोरगरीब रयतेला मुक्त करणारा शूरपुत्र आपल्या पोटी जन्माला आला तर त्याचे नाव आई तुझ्या नावावरून ठेवीन असा त्यांनी देवीला नवस केला होता आणि म्हणूनच आपल्या राजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला काही बौद्ध लेणी बघायला मिळतात आणि इथून खाली आपल्याला जुन्नरचा जो परिसर आहे तो बघता येतो. आता आपण बालेकिल्ल्याकडे जाऊयात. मंदिरातून बाहेर आल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला या पायऱ्या दिसतात. या पायऱ्या आपल्याला थेट मेणा दरवाजाकडे घेऊन जातात. हा आहे मेणा दरवाजा. हा दरवाजा बहमनी काळातील असावा असे सांगण्यात येते. मेणा दरवाजातून आपल्याला दिसतो तो आहे कुलूप दरवाजा. किल्ल्यावर जर गनिमांचा शिरकाव झाला तर तोफा, गरम तेलाचे फवारे आणि बाण यांच्या सहाय्याने गनिमांना सहज इथे रोखता येऊ शकतं. ते अशी व्यवस्था इथे केलेली दिसते. हा दरवाजा थोडासा उंचावर आहे आणि ही आमची बच्चा कंपनी एन्जॉय करताना. या किल्ल्याच्या दरवाजावरती सुद्धा आपल्याला शरभ शिल्प बघायला मिळतं. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दिसतो तो मीना नदीचा परिसर. कुलूप दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला दिसतो अंबरखाना आणि अंबरखान्याच्या समोरच बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट आहे. आधी आपण अंबरखाना बघूयात. अंबरखान्याची सुद्धा बरीच पडझड झालेली आपल्याला बघायला मिळते. हा दरवाजा बहुतेक नवीन बसवलेला दिसतोय. अंबरखाना म्हणजेच धान्य साठवण्याची जागा. इथे आतमध्ये एकूण 18 खोल्या आहेत आणि प्रत्येक खोलीला असे छोटे छोटे झरोके आहेत सूर्यप्रकाश आतमध्ये येण्यासाठी. तसेच खिडक्या सुद्धा आहेत. इथलं वातावरण अगदी थंड आहे. आतलं बांधकाम अजूनही सुस्थितीमध्ये दिसतंय आपल्याला. हे छोटे छोटे झरोके आहेत. आता आपण जाऊयात बालेकिल्ल्याकडे. बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेत आपल्याला अनेक सुंदर सुंदर रंगबिरंगी फुलं बघायला मिळतात. वनविभागाने किल्ल्यावरती अनेक वृक्षांची लागवड केलेली आहे. त्यामुळे गडावरती भरपूर हिरवळ आपल्याला बघायला मिळते.
ही फुलं मुख्यतः हिवाळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे आहे गडावरचं पहिलं पाण्याचं टाकं. इथे सध्या बरंच शेवाळं साचलेलं आपल्याला बघायला मिळतंय. आणि बाजूलाच आहे गंगा यमुना टाके किंवा गंगा जमुना टाके. याच्यावरती सध्या लोखंडी जाळी बसवलेली आहे, पाण्यामध्ये कचरा पडू नये किंवा सेफ्टीसाठी. इथे आतमध्ये आपल्याला 2 भाग बघायला मिळतात या टाक्याचे. बाहेरचा मुख्य मोठा तलाव आणि आतल्या बाजूला सुद्धा आणखीन छोटं टाकं आहे. 2 खोल्या असतात त्या प्रकारे हे स्ट्रक्चर आहे. इथे पर्यटकांच्या सोयीसाठी किंवा पर्यटकांच्या विसाव्यासाठी लाकडी मचाण बांधलेले आपल्याला बघायला मिळतात. हे मचाण बांबूंपासून बनवलेले आहेत. इथे आपण काही काळ बसून विश्रांती घेऊ शकतो. तसेच आजूबाजूच्या हिरवळीचा आणि फुलांचा आस्वाद देखील घेऊ शकतो. खूप छान आहे हे मचाण. मचाण बघून पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसते शिवकुंजची इमारत. या इमारतीमध्ये शिवाजी महाराज आणि जिजाऊंचा पुतळा आहे. आणि आता आपण जाणार आहोत या किल्ल्यावरचं मुख्य आकर्षण असणाऱ्या इमारतीकडे. इथे आहेत ही रंगबिरंगी फुलं आणि समोर दिसतीये ती आहे या किल्ल्यावरचे प्रमुख आकर्षण शिवजन्मभूमी. इथे आपल्याला पडक्या वाड्याचे काही अवशेष बघायला मिळतात. हा जुना सरकार वाडा आहे. त्याला हमाम खाना असेही म्हटले जाते. आणि समोर दिसते ती आहे मुख्य इमारत. समोर दिसते ती आहे कमानी मशीद. आणि हे आहे ते मुख्य ठिकाण. ही 2 मजली इमारत आहे. याच्या तळमजल्यावरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि वरची जी इमारत आहे ती शाहू महाराजांनी या इमारतीचा जीर्णोद्धार केला आहे. म्हणूनच आज आपल्याला ही इमारत सुस्थितीमध्ये बघायला मिळते. चला तर मग आता आपण जाऊयात मुख्य जन्मस्थळ बघण्यासाठी. हे आहे ती जागा जिथे आपल्या स्वराज्याच्या पहिल्या राजाचा जन्म झाला. हा त्यांचा पाळणा. इथे दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. समोर दिसतोय तो आहे शिवाजी महाराजांचा पुतळा. ही आहे इमारत. मुख्य इमारतीच्या बाजूलाच आपल्याला बदामी टाके बघायला मिळते. कदाचित या टाक्याचा शेप जो आहे तो बदामाचा आकाराचा असल्यामुळे त्याला बदामी टाके असे म्हटले जात असेल. बहुतेक याच ठिकाणच्या दगडाचा वापर वाडा बांधण्यासाठी केला असेल. चला आता आपण जाऊयात या किल्ल्यावरच्या शेवटच्या टोकाकडे, कडेलोट टोकाकडे. स्वराज्याची गद्दारी करणाऱ्या गद्दारांना कडेलोटाची शिक्षा सुनावली जात असे आणि त्या शिक्षेची अंमलबजावणी याच टोकावरून केली जात असे. ही आहे सह्याद्रीची डोंगर रांग आणि हा आहे कडेलोट. इथूनच खाली गद्दारांना खाली फेकून दिले जात असे. चला तर मित्रांनो आता इथेच थांबूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.